तोतया फूड अँड ड्रग्ज अधिकारी बनून लूटमार करणारे 3 आरोपी युनिट 1च्या जाळ्यात। 11 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजता येवला टोलनाका येथे 4 अनोळखी इसमांनी स्वतःला फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचे भासवून सुपारी भरलेले 2 ट्रक अडवले। ट्रक जबरदस्तीने नाशिक येथे नेत सातपूरच्या उद्योग भवनाजवळ उभे करून चालकांकडील मोबाईल, रोकड, चाव्या आणि कागदपत्रे जबरदस्तीने घेतली। याबाबत मणिशंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने गरवारे पॉइंट येथे सापळा रचून चारुदत्त भिंगारकर आणि मयूर दिवटे यांना काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह अटक केली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 4,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यानंतर तिसरा आरोपी अशोक सोनवणे यास टिळकवाडी सिग्नल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याने देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे। सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर कट यांच्या नेतृत्वात हिरामण भोये, सुदाम सांगळे, रमेश कोडी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, नितीन जगताप, राम बर्डे, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अनुजा यलवे, समाधान पवार आणि जया तारडे यांनी केली। महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड।